श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. घरामध्ये कासव कुठे ठेवावा, कसा ठेवावा, कशामध्ये ठेवावा, कोणत्या दिशेला कासवाचे तोंड करून ठेवावे. देवघरात जर कासव स्थापन करणार असाल तर तो नेहमी धातूचा, पंचधातूचा, अष्टधातूचा, अगदी तांब्याचा, पितळेचा या धातूंचा देखील चालतो. अशा धातूंचे कासव तुम्ही देवाऱ्यात स्थापन करू शकता. ज्या कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल ते कासव नेहमी तांदळामध्ये स्थापन करायचे असते. अतिशय मंद गतीने चालणारा, संयमी आणि सर्व अवयवांवरती नियंत्रण असणारं कासव तुमच्या घरामध्ये स्थापन केल्यामुळे घरामध्ये सर्व धनासंबंधीची समस्या, अडचण दूर होतात. धनाची देवता कुबेर यांची दिशा ही उत्तर दिशा आहे. त्याचबरोबर माता महालक्ष्मीचे आगमन हे उत्तर दिशेकडूनच होते. म्हणून कासवाचे तोंड नेहमी उत्तरेलाच ठेवावे. कासव घरी कधी आणावा, त्याची प्राणप्रतिष्ठा कोणत्या दिवशी करावी, अभिषेक कसा करावा